साहित्य या विषयातील मीची जात आणि धर्म वगैरेंसह त्याची विचारसरणी कळली तर त्याच्या साहित्याच्या मूल्यमापनाच्या दिशा इथे ठरू लागतात. कारण इथे माणसाचे स्थान, त्याची प्रतिष्ठा आणि त्याचे मोल गुणवत्तेऐवजी त्याच्या जाती धर्मावरून ठरत असते. माणूस हा किती माणूस असला काय आणि माणूस हा ईश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती असला काय, इथे आजही माणसाहून अधिक जात धर्म महत्त्वाचे मानले जातात. जात धर्म, पंथ, वंश, भाषा, संस्कृती आणि प्रदेशांची इथे विविधता आहे. तशीच शोषणाची, भेदभावांची व विषमतेचीही विविधता आहे. यामुळेच 10-20% वर्चस्ववादी उच्चभ्रू अभिजनांना सोडले तर बाकीच्या बहुजन जनजातींना उच्च नीचतेच्या भेदभावांना तोंड देतच जगावे लागते. स्वातंत्र्योत्तर शिक्षण प्रसारामुळे बहुजन जनजातीतील शिक्षितांना उच्च नीच भेदभाव डाचू लागले, सलायला लागले. इथली विषमतेवर, शोषणावर आधारलेली जातीवर्ण व्यवस्था त्यांच्या भावविश्वात मानसिक भावसंघर्ष उभे करू लागली. ज्यांना फुले, गांधी, आंबेडकर कळले त्यांना वैचारिक संघर्ष सतावू लागले. तेव्हा बहुजन जनजातीतील संवेदनशीलांची घुसमट होऊ लागली. या गुदमरीतून मुक्त होण्यासाठी त्यांनी आपापली वेदना आपापल्या भाषेत मांडायला सुरुवात केली. त्या अनेकांपैकीच मीही एक आहे. मी अनेक भटक्या जमातींपैकी एका जमातीचा आहे. त्या जमातींपैकी काहींनी इथल्या भेदभावाला कंटाळून इज्जतीसाठी इस्लाम धर्म स्वीकारला, काहींनी तर नंतर ख्रिश्चन धर्म स्वीकारला, तर काहींनी बौद्ध धर्म स्वीकारला. या बहुजन जातींच्या आणि जनजातींच्या धर्मांतराबरोबरच वर्चस्ववादी उच्चभ्रू अभिजन जातींनीही धर्मांतर केलेले आहे. आणि या धर्मांतरित उच्चभ्रूंनी त्या धर्माचा अभ्यास करून समाजव्यवस्थेची सूत्रे आपल्या हातीच ठेवली. धर्मांतर करणाऱ्या जनजातींनी धर्मांतर केल्यानंतरही आपली जात, आपला जाती व्यवसाय सोडला नाही की पूर्वापार चालत आलेली संस्कृती सोडली नाही. तेव्हा त्यांचे कुणी प्रबोधन केले नाही. उलट उच्चभ्रू धर्मांतरित जातींनी वर्ण, वंश आणि उच्च कुलीनतेची तरफदारीच केली. त्यामुळे जातीवर्ण नसलेल्या धर्मातही इथे जातीवर्ण टिकून राहिल्याचे दिसून येते. त्यामुळे ज्या जातीवर्ण वंशाच्या भेदभावामुळे मुसलमान झालेल्या धर्मांतरित मुसलमानांना पुन्हा जातीवर्ण वंश इत्यादींच्या भेदभावांविरुद्ध संघर्ष करण्याची वेळ आली. इथल्या सर्वच धर्मात वर्चस्ववादी उच्चभ्रू अभिजनांची जात वर्णावर आधारित व्यवस्था आहे. या विषमतेवर आधारलेल्या व्यवस्थेविरुद्ध बहुजन जनजाती आणि स्त्रिया समतेसाठी संघर्ष करीत आहेत. वर्चस्ववादी उच्चभ्रू अभिजनांच्या मुठीत असलेली ही जात वर्णावर आधारित असलेली विषम व्यवस्था सतत उच्चतेचा, श्रेष्ठत्वाचा, शुद्धतेचा, गुणवत्तेचा आणि उच्च कुलीनतेचा अहंकार बाळगत असते. हा उच्चतेचा अहंकारच माणुसकीचे सर्वश्रेष्ठ मूल्य ठोकरत असते. उदाहरणार्थ, समुद्र व जमीन या दोन्ही मार्गाने इथे आलेल्या मुसलमानांचे घेता येईल. वेगवेगळ्या वंशाचे इथे आलेले मुसलमान वेगवेगळ्या उद्देशाने आलेले आहेत. व्यापार करण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर आलेले व्यापारी मुसलमान, धर्म प्रसारासाठी आलेले सुफी मुसलमान, लढण्याचे निमंत्रण मिळालेले आलेले लढवय्ये मुसलमान, लूट मिळवण्यासाठी आलेले वाळवंटीय मुसलमान आणि नशीब काढायला आलेले मुसलमान, यापैकी कुणीच आपल्यासोबत आपल्या बायका आणलेल्या नव्हत्या. जे इथेच राहिले त्यांनी इथल्या बायका केल्या. त्यांची संतती उच्च कुलीन म्हटली जाते. ती खरोखर उच्च कुलीन आहे की हायब्रिड आहे? समतेसाठी धर्मांतर करणाऱ्यांना समतेचा अनुभव काही येऊ शकला नाही. हा सामाजिक आंतरविरोध सर्वच धर्माच्या
धर्मांतरितांना जाचत राहतो, टोचत राहतो. इथली वर्चस्ववादी उच्चभ्रू अभिजनांची जातवर्णी व्यवस्था संघटितपणे सतत खोटे बोलत असते आणि असे खोटे बोलताना ही व्यवस्था नेहमी सत्याचा आभास निर्माण करीत असते. इथल्या जातवर्णीय विषमतेला, उच्च-नीच भेदभावाला आणि अस्पृश्यतेला विषयोर टांगणाऱ्या समतेच्या धर्मविचारात जात वर्ण घुसवून त्यांना निरर्थक केले. मुसलमानांविषयी तर अनेक खोट्या मिथकांची निर्मिती करून संख्येने 95% असलेल्या धर्मांतरित मुसलमानांवर परकीयपणाचा शिक्का मारला. त्यांना जन्मताच गुन्हेगार जातीसारखे संशयित करून टाकले. त्यांचा उठता बसता द्वेष करून करून त्यांना कधी देशद्रोही हेर ठरवले तर कधी दहशतवादी ठरवले. त्यांचे अस्तित्वच नाकारत त्यांच्या इथल्या रुजलेल्या मुळ्या कापून काढण्याचे काम तर सतत चालूच आहे. धर्मांतर केले तर बाटगे म्हणून इनवणार आणि धर्मांतर हे देशांतर आहे म्हणणार आणि धर्मांतर नाही केले तर शूद्र अतिशूद्र म्हणून अस्पृश्यता लादणार. ही जातवर्णीय व्यवस्था जात वर्ण धर्म देव शाप उशाप पाप पुण्य आणि मोक्षाचा खुबीने वापर करीत असते. या व्यवस्थेने जग जिंकणाऱ्या इंग्रजांच्या जमातवादी इतिहास लेखनाचा धडा गिरून प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन भारतीय इतिहास लेखन केलेले आहे. या सत्याचा आपलाप करणाऱ्या इतिहासामुळे रोजच्या जगण्यातही अनेक आंतरविरोध निर्माण केले जात आहेत. या वेगवेगळ्या आंतरविरोधांच्या घुसमटीतून मुक्त होण्यासाठी बहुजन जनजाती लिहित आहेत. बहुजन जनजातीतील माझ्या कुटुंबात शिक्षण नव्हते की साहित्य नव्हते. जातीवरून हेटाळणी होत असल्याने जात लपवण्याचा प्रयत्न व्हायचा. जात लपवण्याचा प्रयत्न करण्यात एक आंतरविरोध जाणवायचा. ही जाणीव जेवणात खडा यावा तशी वाटायची. आम्हाला आडनावं नव्हती, ती आमच्या हलक्या जाती व्यवसायावरूनच मास्तरांनी नोंदवली. वय वाढत गेल्यावर ते आडनाव देखील खटकू लागले. म्हणून इंग्रजीतील परीक्षा फॉर्म भरताना आडनावाला ओळखू येणार नाही असे बदलून टाकले. माझ्या नाव नोंदणीत आईचे नाव नोंदवल्याने मला कसेसेच वाटायचे. त्यामुळे ते नावही मी इंग्रजी मुळाक्षरांचा उपयोग करून पुरुषी करून टाकले. तसेच लिहू लागल्यावर सुरुवातीलाच फकीर कशाला म्हणून आद्याक्षरांचा आश्रय घेतला. माझी जी नोंदवलेली जन्मतारीख आहे ती मास्तराच्या अंदाजानुसार नोंदवलेली आहे. कळत्या वयात जगण्याच्या नमनालाच मला एवढ्या आंतरविरोधांना सामोरे जावे लागलेले आहे. बहुजन जनजातीतील प्रत्येक शिक्षिताला जगताना याच प्रकारच्या पण वेगळ्या आंतरविरोधांना तोंड द्यावे लागत असते. महाराष्ट्राच्या खेडोपाडी जी 18 पगड जातीतून धर्मांतरित झालेली मुसलमान मंडळी शेतीबाडीत, कारागिरीत, छोट्या मोठ्या व्यवसायात आणि नोकरीत आहे, ती दिसायला, असायला आणि बोलायला महाराष्ट्रीयनच आहे. पण वर्चस्ववादी उच्चभ्रू अभिजनांची जातवर्णी व्यवस्था या सहवासातील मुसलमानांना आलटून पालटून असे सतत म्हणत राहणार की अमुक अमुक मुसलमान हा मुसलमान असूनही सोज्वळ आहे, सज्जन आहे. याचा अर्थ असा की बाकीचे सगळे मुसलमान रानटी आहेत, दुर्जन आहेत. तसेच हा मुसलमान असूनही तसा नाही म्हणजे चांगला आहे. याचा अर्थ बाकीचे मुसलमान खुनी, बलात्कारी, गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. तो मुसलमान असूनही चांगली शुद्ध मराठी बोलतो. याचा अर्थ इतर मुसलमानांना चांगली मराठी बोलताच येत नाही. खेड्यापाड्यातील बहुतेक सगळेच मुसलमान ग्रामीण मराठी बोली बोलतच असतात. ते मूळचे याच मातीतील भूमिपुत्र आहेत. ते काही परदेशातून आलेले नाहीत की औरंग्या अफजुल्याची अवलाद तर मुळीच नाहीत. कारण त्यांची आणि औरंग्याची जात वेगळी, वंश वेगळा,
वर्ण वेगळा आणि सभ्यता वेगळी आहे. या खोट्या आंतरविरोधांना तोंड देत देतच मला इथे जगावे लागते. मला मराठी अध्यापकाची नोकरी लागली. माझे कसेबसे शिक्षण झाले, त्यामुळे मला मराठी अध्यापकाची नोकरी लागली. माझ्या कुटुंबाचा वंश परंपरागत व्यवसाय बदलला, माझा सहवास बदलला, माझा भोवताळ बदलला, माझे राहणीमान बदलले, माझे विचार बदलले. त्यामुळे माझी प्रत्यक्षात जातीवरून होणारी हेटाळणी थांबली. औपचारिक का असेना माझी प्रतिष्ठा बदलली, पण माझे स्थान प्रत्येक वेळी गुण, कर्तृत्व आणि वर्तनाऐवजी माझ्या जाती धर्मावरूनच ठरायचे. पण ते अदृश्यपणे ठरायचे. हा आंतरविरोध जाणून तो मनातल्या मनात सलत राहायचा. तर तेव्हा काही उच्चभ्रू सहकार्यांनी मला मराठी भाषा येत नसल्याचा शोध लावला. कारण काय, तर म्हणे मला संस्कृत भाषा येत नाही. याशिवाय वर्चस्ववादी उच्चभ्रू अभिजनांच्या जातवर्णी व्यवस्थेने जन्माला घातलेल्या अनेक मिथकांपैकी हेही एक मिथक आहे की मुसलमानांना कुठे मराठी भाषा येऊ शकते काय. पण ग्रामीण बहुजन संस्थेच्या सचिवांनी त्यांचे म्हणणे काही मनावर घेतले नाही. म्हणून प्राचार्यांनी काही विद्यार्थ्यांचे मला मराठी शिकवता येत नसल्याचे खोटे अर्ज घेऊन मेमो देणे सुरू केले. तेव्हा मात्र मी हादरलो. दारिद्र्यामुळे मला नोकरीची गरज असल्याने वाचन वाढवून अध्यापन सुधारण्याचा मी प्रयत्न केला. वरच्याखेरीस प्राचार्यांनी मला त्या मेमोंच्या आधारे तुम्हाला काढून टाकण्यात का येऊ नये या आशयाची शो कॉज नोटीस दिली. तेव्हा माझे धाबे दणाणून जाऊन माझी पाचावर धारण बसली. काय करावे, कसे करावे म्हणण्यात काही दिवस गेले. एके दिवशी हिंमत करून संस्थेच्या सचिवांना ती मिळालेली नोटीस दाखवली. तर ते म्हणाले, ते काही नाही हो, तुम्हाला काही होणार नाही. नंतर कळले की माझ्या विद्यार्थ्यांनी माझ्या नोकरीवर गदा येऊ दिली नाही. खेड्यात असलेल्या या महाविद्यालयात शिफारसीवरून लागलेली नोकरी भोऱ्यात सापडून वाचली ती कायमचीच वाचली. म्हणून तर बहुतेक माझ्या हातून पुढील लेखन होऊ शकेल. भोवताल बदलल्याने झालेल्या वाचनावर चर्चा वाढत गेल्या. एकमेकाच्या विचारसरणीतील फरक कळू लागला. आकलनाच्या कक्षा वाढत राहिल्या. जाणीवा, संवेदना, भावभावना आणि विकारांची अनुभूती स्पष्टपणे डोळ्यासमोर उभी राहू लागली. जगण्यातील दंभ, ढोंग, विसंगती, आंतरविरोध आणि दुटप्पीपणा, नाटकीपणा मनात रुजू लागला. जीवनातील ही गुंतागुंत आश्चर्यचकित करू लागली. मुठभरांचे वेगळेपण कळू लागले. अनेक तऱ्हांनी किरफाळलेला समाज दिसू लागला. आपले सामान्यपण, आपले माणूसपण, आपले अडथळ्यांची गर्दी असलेले जगणे आणि आपले वर्तन चित्रित झालेले कुठे आढळत नव्हते. ते आपल्यासारख्याकडूनच शक्य आहे. लोकशाहीमुळे शिक्षण मिळाले, शिक्षणामुळे वाचन झाले, वाचनामुळे फुले, गांधी, आंबेडकर मिळाले, लोकशाहीमुळे सामान्य माणसालाही स्थान मिळाल्याने त्यांचे चित्रण मराठी साहित्यात होऊ लागले. बहुजन जनजातींना शिक्षणाचा परिस्पर्श होत राहिल्याने त्यांनी आपापले जगणे मराठी साहित्यात चित्रित करायला सुरुवात केली. त्यांच्यात 1970 नंतर माझ्याही लेखनाची भर पडू लागली. स्वातंत्र्यप्राप्तीच्या आगेमागे जन्माला आलेल्या माझ्यासारख्या जनजातींना राज्यघटना आणि राज्यघटनाविरोधी वर्चस्ववादी उच्चभ्रू अभिजनांची जात वर्णीय व्यवस्था यातील संघर्ष दिसू लागला. जसे भारतीय राज्यघटनेतील मूल्यांनुसार वर्तन करणाऱ्यांचा राष्ट्रीय प्रवाह असायला हवा, पण भारतातील जातवर्णी व्यवस्थेने बहुसंख्याकवादाच्या बळावर द्विराष्ट्रवादाच्या समर्थनार्थ या व्यवस्थेने मांडलेल्या धर्म, संस्कृती, श्रद्धा आणि परंपरांना राष्ट्रीय प्रवाह असल्याचा उदो सुरू केला. सीमेवर लढायला कधीच न जाऊ शकणारे उच्चभ्रू
भारत देशाच्या आकारावर, मूर्तीवर प्रेम करू लागले. या देशात राहणाऱ्या सर्व जनतेवर प्रेम करणे म्हणजे देशावर प्रेम करणे आहे. भ्रष्टाचार न करता कायद्यांच्या मर्यादेत इमानदारीने जगणे म्हणजे देशप्रेम आहे. ही जातवर्णी व्यवस्था धर्माचा, देवाचा, संस्कृतीचा, भाषेचा, देशप्रेमाचा, पावित्र्याचा, शुद्धतेचा, चांगुलपणाचा मक्ता स्वतःकडे घेऊनच बोलत असते. जसे द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत हिंदू मुस्लिम उच्चभ्रू अभिजनांनी मोठ्या हिरिरीने मांडलेला आहे. त्यामुळे फाळणीला जबाबदार केवळ कुणीतरी एकच एक असू शकत नाही. फाळणीला जबाबदार हिंदू मुस्लिम दोघेही आहेत. तरी इथली जातवर्णी व्यवस्था फाळणीला जबाबदार केवळ आणि केवळ मुसलमानांनाच धरते आणि या अर्धसत्याच्या आधारावर देशप्रेम, देशनिष्ठेसारख्या भावनिक मुद्द्यांना गरजेनुसार अधिकात अधिक तीव्रतर करीत जाते. बहुसंख्याक हिंदू माणूस प्रार्थना विधीपूर्वक परंपरा पाळून परिवर्तनवादी असू शकतो, धर्मनिरपेक्ष असू शकतो, पण मुसलमान नमाज पडू लागला म्हणजे प्रार्थना करू लागला की लागली धर्मांध ठरतो. हे कसे काय? या बहुसंख्याकवादी जातवर्णी व्यवस्थेच्या मक्तेदारांनी भारतीय सेना असताना देखील स्वतःचे सैन्य उभे केलेले आहे. संस्कृती रक्षणासाठी सेनेची गरज असते काय? अशा अनेक आंतरविरोधांनी माझे जगणे मिळून माझा बौद्धिक मानसिक गुदमर व्हायचा. त्यातून मोकळं होण्यासाठी, मुक्त होण्यासाठी मला माझ्या पद्धतीने माझ्या भाषेत लिहिणे मला भाग पडलेले आहे. माझ्या जीवनाला वेढून टाकलेल्या आंतरविरोधांना, विसंगतींना आणि त्यामुळे जनजातींच्या जगण्याला आलेल्या वेगळ्यापणाला शब्दातून साकार करण्यासाठी मी लिहू लागलो. इथे योनिसूचेचे एवढेच भाषाशुद्धीला आणि भाषेच्या उच्चाराला महत्त्व दिले जात होते. त्यामुळे शहरी प्रमाण मराठी आणि ग्रामीण मराठी बोलीत प्रचंड फरक केला जाऊन बोलींना गावंढळ आणि अशुद्ध मानले जात होते. शूद्रातिशूद्र असलेल्या जनजातींना महत्त्व नव्हते, त्यांच्या मराठी बोलींना महत्त्व नव्हते, तर त्यांना साहित्यात तर महत्त्व कुठले असणार. पण लोकशाही मूल्यांमुळे सामान्यांच्या बोलींना महत्त्व आले. त्यामुळे शहरी ग्रामीण जगण्यातील वेगळेपण मराठी साहित्यात उमटवण्यासाठी ग्रामीण साहित्य निर्माण होत होते. त्यामुळे मीही ग्रामीण माणूस असल्याने, कृषी संस्कृतीत माझी जडणघडण झाल्याने ग्रामीणांचे वास्तव जगणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातल्या विशेष करून ग्रामीण मुसलमानांच्या जगण्याला चित्रित केलेले आहे. तोपर्यंत उत्तर भारतातील अशरफ उच्चभ्रू अभिजनांनाच फक्त भारतीय मुसलमान म्हणून विचारात घेतले जात होते. ग्रामीण मुसलमानाचा कुणी विचारच करीत नव्हता. म्हणून मी ग्रामीण मुसलमानांच्या जगण्यातील तिढे त्यांच्या गुंतागुंतीसह चित्रित केलेले आहेत. तुम्ही मला अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न करता. मी मराठी दिसतो, मराठी बोलतो आणि मराठी लिहितो, तरी तुम्ही मला परकीय समजता. तुम्ही परकीय समजता म्हणून मी या परकेपणाच्या शोधातून मराठी कविता लिहितो आहे. भारतीय समाजात बहुजन जनजातींना टक्के टोळपे खातच जगावे लागते. त्यातून पटायला लागते की आपला समाज दुसऱ्या जाती जमातीचा उपहास करून समाधान पावणारा समाज आहे. शहरी मध्यमवर्गीय तर उपनगरे वसवणे हाच पराक्रम समजून त्यांची संस्कृती कारकुनी वृत्ती जग जाहीर करतात. भारतीय चिंतनाची सुरुवात खेड्यापासून न करता आयात केलेल्या विचारावर आपले बुद्धिवंत आपले चिंतन उभे करीत असतात. म्हणून तर आपली बुद्धिवंत मंडळी विकाऊ, नौकरशाही आत्मकेंद्रित, तर नेतृत्व करणारी मंडळी स्वतःसकट पाहुण्यारावळ्यांची घरं भरण्यात गुंतलेली आहेत. औद्योगिकरण आणि विकास यांच्या नावाखाली शेतीची लूट चालू आहे. त्यामुळे ग्रामस्वराज्य हरवले आहे. स्वावलंबी खेडी परावलंबी झालेली आहेत. प्रत्येक बाब इथे समस्या आहे. विज्ञान तंत्रज्ञान भस्मासुराच्या रूपात उभा आहे. अजूनही आपण दलितांना उपेक्षित ठेवतो,
स्त्रियांना भोगवस्तू समजतो, आदिवासींना निर्भूत समजतो आणि शेतकऱ्याला अदखलपात्र गुन्हेगार समजूनच जगत आहोत आणि वर भारताच्या महानतेचे स्वप्न पाहत असतो. हे कसे काय शक्य आहे? यातून फक्त आपले सांस्कृतिक कंगालपणच जाणवत राहते. कारण ही वर्चस्ववादी अभिजातांची जातवर्णीय व्यवस्था मानवीय विचारांना महत्त्व देऊन त्यांना आचरणात आणण्याऐवजी त्या विचारांना केवळ पवित्रतम उत्सवाच्या पूजनीय मखमलीत गुंडाळून ठेवू इच्छिते. त्यामुळे बहुजन जनजातीच्या समस्यांचा गळा दाबला जाऊन त्यांच्या दुःखाच्या अंधाराचा विस्तार होत जातो. भ्रम संभ्रम हेच सत्यासारखे वाटू लागून आपण मुकाट्याने जगत राहतो. हेच जगणे माझ्या लेखनात अवतरलेले आहे. हा माझा लेखन प्रवास दलित, ग्रामीण, स्त्री, आदिवासी साहित्याने दाखवलेल्या वाटेनेच होत आहे. माझे शिक्षण माझ्या 25वीपर्यंत चालू असताना जे संस्कृत आणि इंग्रजी समीक्षेचे पाठ पढवण्यात आले त्यांच्या आधारावर कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय मी लिहित राहिलो. मी जिथे लिहित होतो तिथेच नव्हे तर आसपास देखील कुठे मार्गदर्शन मिळण्याची शक्यता नव्हती. मी जे काही लिहिलेले आहे ते जीवनाच्या जगण्याच्या अनुभवातून हाती आलेल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण आणि नव्या अनुभवातून लिहिलेले आहे. प्रतीत झाले तेच इमानदारीने लिहिले. लिहिताना कोणाच्या अनुकरणाचा, कोण काय म्हणतील याचा, कुणी वाचील की नाही याचा, त्या लेखनाच्या मूल्यमापनाचा अशा कशाचाच विचार न करता जीवनानुभवातून तीव्रतेने आलेल्या जीवन प्रतीतीला त्या प्रतीतीच्या प्रकृतीनुसार शब्दात उतरवायचे यावर माझे लक्ष केंद्रित असायचे. त्या प्रतीतीला कलाकुसरीने सजवणे, कारागिरीने नटवणे मला मुळातच येत नसल्याने त्याचा मी कधी प्रयत्न केला नाही. शिवाय सजवण्याचा प्रयत्न करून प्रतीतीमधील सहजता आणि स्वाभाविकता डागाळू नये यावर माझा कटाक्ष होता. जे लिहू ते अकृत्रिम असावे असा माझा मनाचा अट्टहास होता. सत्याचा आपलाप करायचा नाही, अनुभवाशी बेमानी करायची नाही हे मनाने पक्के ठरवून टाकलेले होते. त्यामुळे एक तर नक्की झाले की जे मी लिहिले ते केवळ माझेच राहिले. मानवी जीवन जगण्यातून आपापले अनुभव भांडार समृद्ध होत जाते. त्यात जसे स्वतःच्या जगण्याचे अनुभव असतात तसे इतरांनी घेतलेल्या अनुभवांचीही श्रवण केल्याने भर पडत असते. तसेच त्यात वाचन केल्यानेही विविध प्रकारच्या लेखकांच्या जीवनानुभवांचीही भर पडत असते. या अनुभव भांडारात आपले निरीक्षण, परीक्षण आणि चिंतन देखील संग्रहित झालेले असते. हा अनुभव भांडार ज्याच्या त्याच्या स्मृतीत असतो. जगताना केव्हा तरी काहीतरी घडते, काही स्पर्शून जाते, काही जाणून जाते, काही सुचते, काहीतरी आतून उगवून बाहेर यायला लागते. तेव्हा आपले अनुभव भांडार ढोळून जाते. मन अस्वस्थ, बेचैन होते. सुचलेले, स्पर्शून गेलेले, जाणवलेले जे असते ते अनुभव भांडारात आपल्याला अनुकूल असलेले वेचून घेऊन सलगतेने शब्दरूप घेऊ लागते. शब्दरूप घेत असताना आपल्या भावानुभवातील काही गळून जाते तर काही त्यात भरी पडत जाते. हे शब्दरूप मग साकार होत होत पूर्ण झाले की आपले मन मोकळे होते. हे रूप आपण परत परत निहाळतो. ज्या जीवनानुभवाचा आशय सांगायचा होता तो आपल्या मनाबलहुकूम शब्दात उतरलेला आहे की नाही ते मी पाहतो. एखादा शब्द, एखादे वाक्य आपल्या अनुभवाच्या प्रतीतीनुसार बदलून घेतो तेव्हा आपली अस्वस्थता, आपली बेचैनी संपते. एक नवे शब्दरूप, एक नवी निर्मिती आपल्यासमोर उभी टाकते. ती आपली असते. आपल्या साहित्य निर्मितीतील सुखदुःखात्मक अनुभवात जीवनाचा आशय, जीवनाचा अर्थ असायला हवा. अंतःकरणाला तीव्रतेने जाणवलेला आशयच शब्दात साकार झाला पाहिजे. अनुभवातील जीवनाशय
त्याला हव्या त्या रूपात साकार होत असतो. त्यामुळेच साहित्याचे विविध प्रकार अस्तित्वात आलेले असतात. हीच आशयाची अभिव्यक्ती असते. त्यात लेखकाचे सारे व्यक्तिमत्व त्या लेखकाच्या भूमिकेसह अप्रत्यक्षरित्या प्रतिबिंबित झालेले असते. हा अनुभवातला जीवनाशय दुर्बोध होऊ नये, प्रतिमा प्रतीकांच्या जंजाळात अडकू नये, मन लावून वाचायला लागले की तो जीवनाशय वाचकाच्या मनी उतरत गेला पाहिजे. लेखकाला आलेली जीवनानुभवाची प्रचिती वाचकालाही यावयाला हवी, एवढ्यासाठी तर मी लिहित असतो. माझ्या दृष्टीने साहित्यात तेच तर सर्वाधिक महत्त्वाचे असते. जीवन अनुभवाशिवाय मला कधी केवळ कल्पनेच्या अनुभवातून लिहिता आलेले नाही. प्रयत्न करूनही ते मला जमणार नाही. माझे जगणे, माझे वर्तन, माझे अनुभव वेगळे आहेत. वास्तवता त्या अनुभवाचा अविभाज्य भाग आहे. त्याशिवाय लेखनाला सलगता, सहजता कशी येणार? केवळ मानवीय अनुभव असतील आणि ते प्रामाणिक असतील तर त्यांना सार्वत्रिकताही प्राप्त होऊ शकते. कारण जगभरचा माणूस इथून तिथून आतून सारखाच असतो. खरे तर मानव वरवरच्या नश्वर वेगळेपणाच्या अहंकारात एकमेकाशी भांडत राहतो. उच्चतेच्या, उच्चकुलीनतेच्या, शुद्धतेच्या अहंकारात माणूस भेदभावाच्या चुका स्वार्थाच्या मोहापायी करीत राहतो. त्यामुळे मानवी स्वभाव, त्याचा मनपिंड, त्याची प्रकृती स्थल काल परिस्थितीनुसार वेगवेगळी घडत असते. हे मानवी स्वभावातील वेगळेपणच साहित्यात महत्त्वाचे असते. ते वेगळेपण कार्यकारण भावासह माझ्या लेखनात आणण्याचा मी प्रयत्न करीत असतो. मी कोण, कुठला आणि कसा आहे हे सांगतच माझ्या साहित्याची निर्मिती कशी, का आणि कोणत्या प्रक्रियेतून केलेली आहे हेही थोडक्यात सांगितले. पण सांगायचे बरेचसे राहून गेलेले आहे. कारण मानवी जीवन पाऱ्यासारखे निसरडे असते. ते चिमटीत आल्यासारखे वाटते न वाटते तोच ते निसटून जात असते. त्यामुळे साहित्याचे शास्त्रही निसरडे असते. म्हणून मला स्वतःकडे आणि मानवी जीवनाकडे समजून घेताना जिव्हाळ्याने आणि साहित्य निर्मिती करताना तटस्थपणे पाहता आले पाहिजे. पूर्णतः तटस्थपणे पाहता आले तरच लेखक भावनेच्या भारात वाहावत जाणार नाही, की त्याच्या लेखनात आक्रस्ताळेपणा येणार नाही, अभिनिवेशही येणार नाही. यामुळे लेखनात संयतपणा, संयम येत जातो. मला अनुभवातून जेवढे जीवन कळले तेवढेच शब्दातून सांगितलेले आहे, तेवढेच सांगायचेही होते. याहून अधिक मला काहीही करायचे नाही आहे. प्रत्यक्ष जगत असताना मला माझ्या जातीमुळे, धर्मामुळे आणि गरिबीमुळे कधी कधी अधूनमधून चटके बसत राहिलेले आहेत. त्यातले जे चटके तटत राहिले, काळजाला झोंबत राहिले, ते चटके माझ्या कवितांमधून व्यक्त झालेले आहेत. तसेच माझ्या जगण्यातील आंतरविरोध, विसंगती देखील कवितेतून शब्दबद्ध झालेली आहे. माझी आणि माझ्या ग्रामीण मुस्लिम समाजाची प्रत्यक्ष जगण्यातील ससेहोलपट माझ्या कवितेतून साकार झालेली आहे. निधर्मी, आदम, ग्वाही आणि झोंबणी या संग्रहातून ही कविता प्रकाशित झालेली आहे. माझे बालपण आयुष्यभर शेतीत राबणाऱ्या बालमित्रांच्या सहवासात गेल्याने मला शेतीचा नाद लागला. तो आज माझ्या 75 नंतर देखील कमी झालेला नाही. आयुष्यभराची बहुतेक सारी बचत मी माझ्या शेतीत घातलेली आहे. तसेच शेतीत कधी कधी उरले तेही मी शेतीतच घातलेले. शेती करताना मी हिशोब ठेवला. फारसे काही हाती लागत नसताना देखील मी शेतीतील फायदा तोट्याचा विचार न करता मी माझी शेती करीत आहे. लहानाचा मोठा होईपर्यंत माझी जी हेटाळणी होत राहिली ती जशी माझ्या भाषेत, माझ्या कवितेत आलेली आहे, तसे शेती करताना अनुभवाला आलेले अनेकानेक वांदे शेतकरी या दीर्घकाव्यात व्यक्त झालेले आहेत. मी जी काही मराठी कविता लिहिली त्यामुळे सभा संमेलनातील माझा सहभाग वाढला, मित्रमैत्रिणी वाढल्या, भावसंबंध, नातेसंबंध वाढले. आपल्या समाजात पदर जुळत
असेल, पाहुणा बरोबरीचा असेल तर मुलीचा चेहरा पाहून विवाह करण्याची रीत असल्याने जाती धर्माबाहेर प्रेम करणे पाप समजले जायचे. पण आधुनिक लोकशाही जीवनमानामुळे आपल्याकडेही जाती धर्माबाहेर प्रेमाला कायदेशीर मान्यता मिळाल्याने आणि मोकळे ढाकळे स्वतंत्र प्रेम करण्याचा मागील अनुशेष भरला जाऊ लागला. तेव्हा माझ्या मनाची पाटी कुरीच होती. त्यावर कुणी आपले नाव कोरेल असे वाटले नव्हते. पण इकडे आपले नाव त्यावर कोरले तेव्हा मी त्यात एवढा बुडून गेलो की त्यातून माझी मितू कादंबरिका सिद्ध झाली. या प्रेमामुळे माझ्या हेटाळणीमुळे जो न्यूनगंड निर्माण झाला होता तो न्यूनगंडही दूर झाला. आयुष्यभर माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करताना मला माझ्या भोवतालने बहुतेक मुसलमान म्हणूनच वागणूक दिलेली आहे. त्यातून हिंदू मुस्लिम संबंधातील काही बारकावे, काही गुंतागुंत कळत गेले. तेव्हा माझ्या मनात प्रश्न घोंगावू लागले. या प्रश्नाच्या सजावण्यातून काही हिंदू मुस्लिम संबंधावर लेख जन्माला आले. अशा लेखांचा संग्रहच अनुभव शीर्षकाने प्रसिद्ध झालेला आहे. त्यानंतर थोडासा अनुभवासारखाच वाकळ हा लेखसंग्रहही प्रसिद्ध झालेला आहे. सभा संमेलने, चर्चा, परिसंवादामुळे आणि काही संपादकांच्या आणि मित्रांच्या आग्रहाखातर मला आस्वादात्मक समीक्षा लिहावी लागलेली आहे. काही प्रस्तावना लिहाव्या लागलेल्या आहेत आणि काही मुलाखतींसह काही अध्यक्षीय भाषणे पण लिहावी लागलेली आहेत. त्यातून माझी इत्यर्थ, प्रत्यय, शब्दबिंब आणि दखलपात्र शब्दांचा उरूस यासारखे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. तसेच या ग्रंथातून माझी मुस्लिम मराठी साहित्याबद्दलची सविस्तर भूमिकाही स्पष्ट झालेली आहे. मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्याने काही विषयावरील संपादने संपादित करण्याची जबाबदारी माझ्या अंगावर येऊन पडली. ती अशी: मला मराठवाड्यातील कविता संपादित करावी लागली. मुस्लिम मराठी साहित्य परंपरा स्वरूप आणि लेखक सूची आणि मुस्लिम मराठी साहित्य प्रेरणानी स्वरूप ही संपादने करावी लागलेली आहेत. प्राचार्य डॉक्टर J.M. वाघमारे यांचे मुरहर माती या आत्मचरित्रावरील विश्लेषणात्मक समीक्षा लेखांचे आणि भारत सातपुते यांच्या कवितेवरील परीक्षण लेखांचे संपादनही माझ्या नावावर जमा आहे. डॉक्टर आशुतोष भूपटकर यांनी मितू या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद करून प्रसिद्ध केलेले आहे आणि अशोक गोपाल यांनी माझ्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद केलेला आहे, जो अजून प्रसिद्ध व्हायचा आहे. आज मी 75 ओलांडलेली असली तरी वाचन आणि लेखन हाच माझा विरंगुळा आहे. आज जे लेखन होत आहे त्यातून कवितांसह उतारवयातील बाराखडी साकार झालेली आहे. ही बाराखडी तयारच असल्याने यथावकाश प्रसिद्ध होईल. शेतीची सतत होणारी लूट आणि जातीवर्ण विषमतेने केलेले शोषण यामुळे मी संविधानवादी लेखन केलेले आहे. फुले, गांधी, आंबेडकरी विचारमार्गावर माझा लेखन प्रवास चालू आहे. धन्यवाद.